नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मार्च एप्रिल 2026च्या वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. परिपत्रक देखील निर्गमित झालेला आहे दिनांक 23/4/2026. याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता मार्च एप्रिल 2026च्या वेतनासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, मार्च एप्रिल 2026च्या वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट, परिपत्रक निर्गमित दिनांक 23/4/2026. बघा, इम्पॉर्टंट अपडेट रिगार्डिंग सॅलरीज फॉर द मंथ ऑफ मार्च एप्रिल 2026. करिक्युलर इशूड ऑन एप्रिल 23, 2026. मार्च एप्रिल 2026च्या वेतनासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट हे समोर येत आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 23/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की मार्च एप्रिल 2026च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अडचणीच्या अनुषंगाने काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार नमूद करण्यात आले आहेत की शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळांच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षण अधिकारी यांनी तपासणी करून त्यांचे लॉग इनमधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च एप्रिल 2026च्या वेतनाबाबत शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापुढे सदर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची बाब या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रथम नियुक्ती दिनांक किंवा जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयात सादर करण्याचे संबंधितांना आदेशासह कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या संदर्भात कार्यवाही करून मार्च एप्रिल 2026 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन पाहू शकता. एकूणच हा परिपत्रक काय सांगतोय. महाराष्ट्र शासन दिनांक 23/4/2026. प्रति विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळ सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व व शिक्षण अधिकारी मनपा सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम, शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक सर्व. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने मार्च एप्रिल 2026च्या या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे. पहिला आहे, शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळांच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी तपासणी करून त्याचे लॉग इनमधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करावी. तसेच उच्च माध्यमिक शाळांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या लॉग इनमधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी आणि मार्च एप्रिल 2026च्या वेतनाकरिता शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापुढे या ठिकाणी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही. दुसरं आहे, ज्या शाळांच्या बाबत एक UDIS क्रमांक 2 शाळांना देण्यात आलेला आहे अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा DDO 1 व अधीक्षक वेतन पथक तथा DDO 2 यांच्या लॉग इनमधून संबंधित UDIS क्रमांकांचे अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच एका UDIS क्रमांकावर 2 शाळांचे DDO कोड तयार झाले असल्यास एक DDO कोड अधीक्षक वेतन पथक यांच्या लॉग इनमधून अकार्यान्वित करण्यात यावा.
तिसरं आहे शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. उपसंचालक यांनी प्रथम नियुक्ती दिनांक व जन्म दिनांक याबाबतची पडताळणी करून कागदपत्रांच्या आधारे प्रथम नियुक्ती दिनांक व जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करावा. अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच संबंधितांना आदेशासह कळवावे. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून मार्च एप्रिल 2026 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरांवरून करण्यात यावी. शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो मार्च आणि एप्रिल 2026चा जो वेतन आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण असा अपडेट किंवा परिपत्रक निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.